तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्हाला अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे जेव्हा शिक्षण संस्था आपण एखादी सुरू करावी असं तुम्हाला वाटलं, तर तो एक नेमका असा कुठला पॉइंट होता, की असं वाटलं, की आता आपण तेवढे सधन आहोत, की आता आपण लोकांना मदत करू शकतो? नाही, खरं तर शिक्षण संस्था चालू करणं म्हणजे तसा तो मोठा टास्क होता. माझं एज्युकेशन MA, LLB आणि MBA पर्यंतचं मी केलं. पण ज्यावेळेस मी ठरवलं शिक्षण संस्था चालू करायची त्यावेळेस नक्कीच पैसे नव्हते. पण मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केली. बरं. आणि कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केल्यानंतर माझा आणि कम्प्युटरचा असं काही फारसा संबंध नाही, कारण माझं एज्युकेशन मी नंतरच्या काळात पूर्ण केलं. पण मला आठवतंय की मी बूम होतं त्यावेळी हां, कॉम्प्युटरचं. बूम होतं. आणि कम्प्युटर्स मला फक्त एक मी मार्केटिंग करू शकतो आणि मुलं मिळवू शकतो ही खात्री होती. त्यामुळे एका मित्राला टीचिंगसाठी बरोबर घेऊन ते कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केलं. पण ते फारसं चालत नव्हतं. मग मी मोफत संगणक शिबिर नावाचा एक उपक्रम चालू केला आणि त्याच्यामध्ये मित्र म्हटल्यावर मोफत संगणक शिबिर म्हणजे कसं काय आपण रन करायचं? म्हटलं मोफत म्हणजे महिलांना मोफत शिकवायचं आणि सर्टिफिकेटला आपण ₹200 घ्यायचे. मग त्यावेळेस पहिला प्रयोग केला आणि 200 महिला मोफत संगणक शिबिराला आल्या. त्यांनी खूप चांगलं मित्रांनी शिकवलं. मी त्यात पर्सनल डेव्हलपमेंटचे लेक्चर्स घ्यायचो आणि सर्टिफिकेटसाठी आम्ही ₹200 कंपल्सरी, म्हणजे शिकल्यानंतर कोणी सर्टिफिकेट मागतंच. मग 200 गुणिले 200 महिला, ते पहिलं इन्कम आमचं त्या ठिकाणी ₹40,000 झालं महिन्यात. आणि मग अशा मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक संगणक शिबिरं घेतली आणि त्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये पहिलं त्या ठिकाणी संस्था 2003ला चालू केली, ज्याला आम्ही हॉटेल मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट असं त्याला नाव दिलं. पहिलं त्या ठिकाणचं हॉटेल मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट होतं. त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. नंतर DED कॉलेज, BEd कॉलेज असं भाड्याच्या बिल्डिंगमध्ये हे सगळं रन करत असताना 2008ला महाराष्ट्र शासनाकडे मी एका भूखंडासाठी फाईल पाठवली. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, मी पॉलिटिक्समध्ये नव्हतो आणि तीही फाईल पास झाली स्ट्रगल करून. 2.5 एकरचा भूखंड पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी मला मिळाला आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. मग त्याच भूखंडावर MBA कॉलेज आणि शाळा चालू केली आणि आज त्याच ठिकाणी 6,000 ते 7,000 विद्यार्थी शिकतायत. आता आणखी 2 शाळा नवीन माझ्या येत आहेत. आणखी ज्युनियर कॉलेजेस आत्ता नवीन चालू होत आहेत. पण हे झिरोतनं तिथपर्यंत पोहोचत असताना खास करून मला 2-3 नावं घ्यावी लागतील, ज्याच्यामध्ये सिम्बायसिसचे डॉक्टर शब मुजुमदार आहेत. त्याचबरोबर PD पाटील सर आहेत किंवा डॉक्टर एकबोटे सर आहेत, जे मॉडर्न कॉलेजचे आहेत. यांच्या संपर्कात मी कायम असायचो आणि एज्युकेशनमधली ती प्रेरणा आहे माझी. आणि डॉक्टर नरेंद्र जाधव त्यावेळेस कुलगुरू होते. सरांनी पण मला प्रचंड मदत केली. त्यामुळे एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करत असताना या सगळ्या लोकांकडे बघून माझी वाटचाल खऱ्या अर्थानं पुढे गेली.